नमस्कार, मी तुमची आयुर्वेदिक डॉक्टर स्वाती नलगे, आत्रेय आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिकमधून तुमचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत, ते म्हणजे केस गळणे, अकाली केस पांढरे होणे, डॅन्ड्रफ होणे या सगळ्यांमागचं मूळ कारण आणि त्यावरचा आयुर्वेदिक नैसर्गिक उपचार। आज प्रत्येक घराघरात पोहोचलेला एक घटक म्हणजे शॅम्पू। केस धुण्याकरता किंवा केस स्वच्छ करण्याकरता वापरण्यात येणारा शॅम्पू तुमच्या केसांचे नुकसान तर करत नाहीये ना। अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू, अँटी हेअर फॉल शॅम्पू, लस्टर किंवा शाईन देणारे शॅम्पू अशा अनेक प्रकारांद्वारे आपण शॅम्पूच्या ॲड्स बघत असतो, पण केसांची निगा राखणारे हे शॅम्पू खरंच केसांचं नुकसान तर करत नाहीयेत ना। प्रायमरीली शॅम्पूचे काम हे स्कॅल्प क्लिनिंग किंवा हेअर क्लिनिंग असे असते, पण तुम्ही वापरत असलेल्या शॅम्पूने तुमचा फायदा होतोय की नुकसान हे बघणं नक्कीच गरजेचं आहे। आपल्याला आजकाल मिळणाऱ्या शॅम्पूंमध्ये विविध केमिकल्स असतात, जसे SLS आहे, SLES आहे, पॅराबेन्स, सिलिकॉन्स। या सगळ्यांमुळे तुमचे केस कमकुवत होत असतात, तसेच केसांची मुळे सुद्धा कमकुवत होत असतात। मग याला उपाय काय? सर्वात पहिले म्हणजे तुम्ही वापरत असलेल्या शॅम्पूचं लेबल चेक करा। शक्य असेल तेव्हा आयुर्वेदिक हेअर वॉश पावडरचा उपयोग करा। आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये सांगितलेल्या वेगवेगळ्या वनस्पती जसे भृंगराज, माका, जास्वंद, कोरफड, शिकेकाई, रिठा या सगळ्यांनी केसांची निगा राखणे शक्य असते। त्याचबरोबर या वनस्पती केसांना पोषण सुद्धा देतात। आयुर्वेदानुसार केसांची काळजी घेताना होलिस्टिक अप्रोच महत्त्वाचा ठरतो। एक्सटर्नली केसांवर केल्या जाणाऱ्या ट्रीटमेंट्स बरोबरच इंटरनली दोषांनुसार केले जाणारे उपायही तेवढेच महत्त्वाचे ठरतात। बाजारातल्या रंगीत बाटल्यांपेक्षा आयुर्वेदात सांगितलेले नैसर्गिक उपाय तुमच्या केसांसाठी जास्त फायदेशीर असतात आणि ते तुमच्या केसांचं आरोग्य दीर्घकाळ टिकवतात। तुम्हालाही जर केस गळती, डॅन्ड्रफ, अकाली केस पांढरे होणे या समस्या जाणवत असतील तर आजच केमिकल फ्री प्रॉडक्ट्स वापरायला सुरुवात करा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर नक्की करा। तसेच अशाच शुद्ध आणि पारंपरिक आयुर्वेदिक माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।